नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये ज्या लाभार्थीने आपला लाभार्थी हिस्सा भरलेला आहे, तर लाभार्थी हिस्सा भरल्याच्या नंतर आपला जो काही अर्ज आहे, हा अर्ज महावितरणकडे दाखल केला जातो आणि महावितरणचे जे काही कर्मचारी असतील, तर ते कर्मचारी आपण जे काही फॉर्म भरलेला आहे, आपण जे काही फॉर्म भरतो वेळेस माहिती भरलेली आहे, त्यामध्ये कागदपत्रे जी काही अपलोड केलेली आहेत, ती कागदपत्रे आपली ती तपासतात. आपला फॉर्म जर त्यामध्ये जर ओके असेल, तर आपल्याला त्यामध्ये आपला फॉर्म हा ॲप्रूव्ड होऊन जातो आणि आपल्याला त्यामध्ये ॲप्रूव्ड झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये लगेच कंपनी निवड करण्याचे ऑप्शन हे येते. तर बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये याचे जे काही कामकाज आहे हे जलद गतीने चालू आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये याचे कामकाज हे धीम्या गतीने चालू आहे. तर आपण जर पाहिलं तर 2-2 महिने उलटूनसुद्धा काहींचे फॉर्म A1 फॉर्म सबमिटेड विथ पेमेंट अशा प्रकारेच माहिती तेथे दाखवली जात आहे. आणि काही जणांचे आपण जर पाहिलं तर 4 ते 5 दिवसातच त्यांचे फॉर्म ॲप्रूव्ड होऊन कंपनीसुद्धा त्यांनी निवड केलेली आहे. तर यामध्ये काही जणांचे फॉर्म हे होल्डवर सुद्धा जात आहेत, तर यामध्ये काही जणांचे फॉर्म हे रिजेक्टसुद्धा होत आहेत. तर असेच आपण एका फॉर्मचे स्टेटस येथे चेक करून पाहणार आहोत. तर हा जो काही अर्ज आहे, हा अर्ज 3 ऑक्टोबर 2024 या तारखेचा आहे. करंट स्टेटसमध्ये आपण येथे पाहू शकतात A1 फॉर्म रिजेक्टेड. 3 HP पंप आहे आणि याचे कारण येथे देण्यात आलेले आहेत. रिझन फॉर रिजेक्शन, तर येथे इम्प्रॉपर 7/12 ऑनरशिप डॉक्युमेंट. म्हणजेच आपण येथे पाहू शकतात की A1 अर्ज नामंजूर करण्यात आला आणि अर्ज नाकारण्याचे कारणसुद्धा येथे देण्यात आलेले आहेत की 7/12 मालकीची कागदपत्रे अयोग्य. तर 7/12 मालकीची कागदपत्रे अयोग्य म्हणजेच या शेतकऱ्याचा जो काही 7/12 आहे आणि या 7/12वर विहीर किंवा बोरची नोंद नसल्यामुळे हा फॉर्म येथे रिजेक्ट करण्यात आलेला आहे. तर यामध्ये काय झालेलं आहे मित्रांनो, की बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या 7/12 उतार्यावर विहीर किंवा बोरची नोंद ही एडिट करून लावलेली आहेत. म्हणजेच वरचीवर विहीर किंवा बोरची नोंद ही करण्यात आलेली आहेत आणि वास्तविक पाहता ऑनलाईन जर 7/12 या शेतकऱ्याचा काढला तर त्या 7/12वर विहीर किंवा बोरची नोंद दाखवत नाही. तर वरचीवर एडिट करून फॉर्म भरल्यामुळे हा जो काही फॉर्म आहे हा येथे रिजेक्ट करण्यात आलेला आहे. कारण की आपल्याला माहीतच आहे की आपण जर एकदा हा फॉर्म भरल्याच्या नंतर आपल्याला त्या फॉर्ममध्ये कसल्याही प्रकारचा बदल करता येत नाही. तशा प्रकारचे घोषणापत्र आपल्याला तेथे भरून घेतले जात आहे. तर आपण फॉर्म भरता वेळेस जे काही घोषणापत्र आहे त्यामध्ये आपण पाहू शकतात की इथे वरील माहिती मला समजली असून मला समजावून देण्यात आली असून मी कोणत्याही दडपणाशिवाय ते मान्य करीत आहे. मी भरलेला फॉर्म तपासला आहे. सबमिट केलेली सर्व माहिती बरोबर आहे. मी सहमत आहे की एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर बदलांना परवानगी दिली जाणार नाही. कोणतीही माहिती चुकीची आढळल्यास महावितरण सौर पंप काढून टाकू शकते. अशा प्रकारचे घोषणापत्र आपण ज्यावेळेस फॉर्म भरलेला आहे त्यावेळेस आपणास हे घोषणापत्र येथे आपणास टिक करूनच हा फॉर्म आपला येथे सबमिट होत असतो. आणि येथे आवश्यक कागदपत्रामध्ये सुद्धा आपण येथे पाहू शकतात की येथे 7/12 उतारा, विहीर किंवा कूपनलिका शेतात असल्यास 7/12 उतार्यावर नोंद आवश्यक. अशा प्रकारे सुद्धा इथे माहिती दाखवली जात आहे. तर हा जो काही अर्ज आहे हा अर्ज येथे रिजेक्ट करण्यात आलेला आहे आणि येथे या अर्जदाराला परत यामध्ये अर्ज करण्याची परत संधी नाही. कारण की हा जर फॉर्म जर होल्डमध्ये ठेवण्यात आलेला असता तर खाली येथेच या लाभार्थी शेतकऱ्याला येथे कागदपत्रे पुन्हा अपलोड करण्याची संधी यामध्ये देण्यात आली असती. परंतु अर्ज रिजेक्ट केल्याच्या नंतर यामध्ये कसल्याही प्रकारचे ऑप्शन यामध्ये देण्यात आलेले नाही. तर हा जो काही अर्ज आहे हा अर्ज यामधून बाद करण्यात आलेला आहे. तर या अर्जदाराने जो काही आपला लाभार्थी हिस्सा भरलेला असेल तर हा लाभार्थी हिस्सा त्याच्या बँक अकाउंटमध्ये कधी क्रेडिट होईल हे सांगणे थोडेसे अवघड आहे. तर यामध्ये
यामध्ये कमीत कमी 3 महिने 6 महिने किंवा वर्षाचा पण टाईम लागू शकतो. कारण की पेमेंटचा भरणा करता वेळेसच आपणास येथे एका लाल कलरमध्ये ही जी काही चेतावणी आहे, ही चेतावणी यामध्ये देण्यात आलेली आहे की लाभार्थी योगदान देण्यापूर्वी आणि अर्ज सबमिट करण्यापूर्वी लाभार्थी पात्रतेच्या निकषाबद्दल जागरूक असले पाहिजे. कोणत्याही टप्प्यावर योजनेच्या निकषांच्या संदर्भात अर्ज चुकीचा आढळल्यास, अर्जदाराच्या चुकामुळे अर्जावर प्रक्रिया करण्यात विलंब झाल्यामुळे अर्जदार देय रकमेवरील व्याज किंवा कोणत्याही नुकसानीचा दावा करू शकत नाही. म्हणजेच आपण जो काही लाभार्थी हिस्सा भरलेला आहे, हा लाभार्थी हिस्सा आपणास परत मिळेल, परंतु यामध्ये आपल्याला कसल्याही प्रकारचे व्याज यामध्ये देण्यात येणार नाही. तर यामध्ये किती दिवसाचा कालावधी हा लागू शकतो हे सांगणे थोडेसे अवघड आहे मित्रांनो. तर यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी यामध्ये एक चूक केलेली आहे. ती म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांनी यामध्ये आपल्या सातबाऱ्यावर विहीर किंवा बोरची नोंद नसतानाही यामध्ये फॉर्म भरलेले आहे आणि ते फॉर्म वरचेवर सातबारा एडिट करून यामध्ये ते कागदपत्रे अपलोड केलेली आहे. कारण की यामध्ये जर आपला एकदा फॉर्म सबमिट झाला तर त्यामध्ये आपल्याला तो फॉर्म एडिट करता येत नाही आणि काही जणांनी फॉर्म भरल्याच्या नंतर आपल्या सातबाऱ्या उतार्यावर विहीर किंवा बोरची नोंद ही लावण्यात आलेली आहे. तर असे पण प्रकार बऱ्याचशा बाबतीत घडलेले आहे. जर आपला पण फॉर्म अशा प्रकारच्या केसमध्ये जर आढळला तर आपला अर्ज पण यामध्ये रिजेक्ट होऊ शकतो. कारण की फॉर्म भरता वेळेसच आपला जो काही सातबारा आहे, या सातबाऱ्या उतार्यावर विहीर किंवा बोरची नोंद ही ऑनलाईन असणे हे आवश्यक आहे. जर आपण ई पीक पाहणीच्या द्वारे आपल्या सातबाऱ्या उतार्यावर विहीर किंवा बोरची नोंद लावलेली असेल तर ती नोंद यामध्ये ग्राह्य धरली जात नाही. जर यामध्ये आपली ऑलरेडी अगोदरच नोंद असेल आणि तरी पण आपला जर अर्ज यामध्ये जर रिजेक्ट झालेला असेल तर आपण महावितरणचे जे काही तालुका स्तरावरील उपविभागीय कार्यालय असेल तिथे आपणास संपर्क साधायचा आहे. जर आपण यामध्ये जर अजूनही अर्ज केलेला नसेल आणि आपणास जर अर्ज करायचा असेल तर अगोदर आपण आपल्या सातबाऱ्या उतार्यावर विहीर किंवा बोरची नोंद ही लावून घ्या आणि त्यानंतरच फॉर्म भरा. त्यामुळे आपणास पुढे काही अडचण यायची नाही. तर हे होतं एक आपल्यासाठी सोलारच्या बाबतीत एक महत्त्वाचं एक अपडेट. अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.